हॅलो. तर चला बनवूयात साबुदाणा वडा एअरफ्रायमध्ये. साबुदाणा वड्याची रेसिपी सर्वांनाच माहीत असते, तरी मी एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते. साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी रात्रभर भिजत घातलेले 100 ग्राम साबुदाणा घेतला आहे आणि सकाळी मी बटाट्याचे 3 बटाटे घेतले छोट्या छोट्या आकाराचे, त्याला शिजवले, शेंगदाणे रोस्ट करून घेतले, त्याला मस्त कूट केला, बटाटे शिजवलेले, शेंगदाण्याचा कूट आणि 100 ग्राम साबुदाणे याला मी मस्त मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आणि कोथिंबीर अर्धी वाटी कोथिंबीर जास्त वापरली, मला खूप आवडते कोथिंबीर कोणत्याही गोष्टीत घातलेली, आणि धणे जिऱ्याची आणि मीठ हे आपल्या चवीनुसार घेतलं जसं तुम्हाला हवं तसं. आणि त्यानंतर मी डायरेक्ट एअर फ्रायमध्ये ती जाळी जी दिसते त्यावर 5 मोठ्या मोठ्या आकाराचे आरामात बसतात ते तुम्ही ठेवा. त्यानंतर दोन्ही साईडनी मी त्याला ब्रश करून घेतलं आहे मस्तपैकी. 10 ग्राम ऑइल मी यूज केलं आहे, जास्त ऑइल मी यूज करत नाही कुठल्याही रेसिपीला. त्यानंतर हे डायरेक्ट मी 15 मिनिट्सचा टाईम लागला, 200 सेल्सिअसचं हीटिंग घेतलं मी. त्यानंतर मी 10 मिनिट्स मस्त होऊ दिले. जसाच अलार्म वाजला एअर फ्रायरचा मी चेक केले, असे काही झाले होते. ते झाले छान, पण तरीही मी पुन्हा 5 मिनटं पलटून उलट साईडने त्याला पलटून पुन्हा 5 मिनटासाठी एअर फ्राय केलं आणि आवाज पाहू शकता असंही मस्त क्रिस्पी झाले. पण 5 मिनटं थोडे मला आतमधून असे ते नाही वाटलं झाल्यासारखं, मी पुन्हा ठेवले आणि आता परफेक्ट झालेत 15 मिनिट्स नंतर. आणि आवाज पाहू शकता गाईस, इतके क्रिस्पी झाले. त्याला मी 9 पॉईंट्स देणार गाईस. खूपच छान होता, तुम्ही ट्राय करा. एन्जॉय, बाय.